महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। दुपारी 4 वाजता नागपुरातील राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। तर भाजपमध्ये मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांना खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः फोन करणार असल्याची माहिती आहे आणि फडणवीसांना आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर त्यानंतरच मंत्रिमंडळावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे। दरम्यान त्यामुळे कोणाला मंत्री केलं जाणार, कोणतं खातं दिलं जाणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर मंत्रिमंडळ विस्तार नेमका कसा होणार, कोण असेल मंत्री, नवीन मंत्री याविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते। कारण सध्या मंत्रिमंडळामध्ये सत्ता तर स्थापन झालेली आहे, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे, पण त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री आहेत आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत। त्याच्याशिवाय मंत्रिमंडळामध्ये नेमकं कोण असा सवाल उपस्थित केला जात होता। मागच्या महिन्यामध्ये 23 तारखेला निकाल लागला आणि त्याच्यानंतर 5 डिसेंबरला या महिन्याच्या 5 डिसेंबरला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालाय, पण मंत्रिमंडळ अजून त्याच्यामध्ये नेमकं कोण असणार ते समोर आलेलं नाहीये आणि आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। त्याच्यामुळे आता नेमकं कोणाकोणाची वर्णी मंत्रिमंडळामध्ये लागणार याविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे।